आज आपण महत्त्वाचा जो आपला विषय आहे पेपर क्रमांक 1 मधील परिसर अभ्यास या विषयाच्या अनुषंगानं जे अतिमहत्त्वाचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा आपण सराव एकंदरीत कमी वेळेत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला जास्त वेळ न घालवता आपण सरावाला सुरुवात करूयात. पहिला प्रश्न पर्यावरण विषय परिसर अभ्यास. पहिला प्रश्न आहे पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी घटनात्मक तरतूद करण्यात भारत हा टिंबटिंब देश आहे. कितवा? पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. चला लवकरात लवकर फटाफट उत्तर नोंदवत चला. तर योग्य पर्याय आहे पहिला. भारत हा पहिला देश आहे की ज्यांनी पर्यावरण संरक्षण संदर्भात घटनात्मक तरतूद केली आहे. बरोबर आहे. त्यामुळे योग्य उत्तर आहे 1. प्रश्न दुसरा तुमच्यासाठी. पुढीलपैकी कोणती जैविक जलप्रदूषके नाहीत? जैविक जलप्रदूषके नसणारा पर्याय निवडायचा. योग्य पर्याय आहे तणनाशके. हे जैविक नाहीत. बाकी सर्व शैवाल, जीवाणू आणि विषाणू हे सर्व जैविक आहेत. त्यामुळे योग्य पर्याय आहे 3. पुढच्या प्रश्नाकडे. सेंद्रिय जलप्रदूषके कोणती? सेंद्रिय म्हणतंय. परत लक्षपूर्वक कीवर्ड्सवर लक्ष द्या. सेंद्रिय जलप्रदूषके कोणती? पहिला पर्याय आहे क्षारांचा साका. दुसरा पर्याय आहे असोनिक. तिसरा पर्याय आहे कीटकनाशके आणि चौथा आहे सिसे. 123वा प्रश्न. योग्य उत्तर आहे 3 कीटकनाशके. त्यानंतर 124वा प्रश्न. टिंबटिंब हे असेंद्रिय जलप्रदूषक नाही. सेंद्रिय असेंद्रिय कळालं? तर बघा, पहिला पर्याय वाळू, दुसरा शैवाल, तिसरा मातीचे कण आणि चौथा कॅडमियम. तर योग्य पर्याय आहे शैवाल. दुसरा पर्याय योग्य आहे. शैवाल हे असेंद्रिय आहे. बाकी सर्व सेंद्रिय आहे. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी 125वा. पृथ्वीवरून परावर्तित अवरक्त किरणे टिंबटिंब घटक शोषून घेतात. CO2, CH4. तिसरा पर्याय आहे बाष्प. वरीलपैकी सर्व. योग्य पर्याय कोणता आहे? योग्य पर्याय आहे वरील सर्व. बघा, पृथ्वीवरील परावर्तित अवरक्त किरणे हे घटक काय घेतात? CO2 आणि CH4 आणि बाष्प. हे तिन्ही पण पर्याय आहेत. त्यामुळे वरीलपैकी सर्व हा पर्याय चौथा पर्याय योग्य आहे. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. पुनर्विकरण ऊर्जा स्रोतापासून निर्माण होणाऱ्या विद्युत ऊर्जेस टिंबटिंब म्हणतात. पहिला पर्याय अश्वशक्ती. दुसरा पर्याय हरित शक्ती. तिसरा पर्याय धवल शक्ती आणि चौथा पर्याय विद्युत शक्ती. प्रश्न 126वा. योग्य उत्तर आहे हरित शक्ती. पर्याय क्रमांक 2. बरोबर आहे. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी 127वा. साखर कारखान्यात ऊसाचा टिंबटिंब भाग चिपाडे असतात. पहिला पर्याय 30%, दुसरा पर्याय 25%, तिसरा पर्याय 20% आणि चौथा पर्याय 10%. तर योग्य पर्याय आहे पहिला क्रमांक 30%. हे साखर कारखान्यात ऊसाचा भाग चिपाडे असतात. 90 आणि 70% ही साखर असते. बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. भारत सरकारने टिंबटिंब साली पेट्रोलियम संवर्धन व संशोधन संस्थाची PCRA स्थापना केली. पेट्रोलियम बघा 1982, 1977, 1949, 1956. योग्य पर्याय आहे 2. 1977 साली भारत सरकारने पेट्रोलियम संवर्धन व संशोधनासाठी ही संस्था स्थापन केली आहे. कधी? 77. 77. त्यामुळे योग्य पर्याय आहे 2. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. क्वीन प्रक्रियेतून इथेनॉल निर्मिती प्रक्रियेत कोणत्या पिकांचा समावेश होतो? क्वीन म्हणजेच बुरशी आणून. बरोबर आहे. कोणत्या पिकांचा समावेश होतो? त्यातून इथेनॉल निर्माण केलं जातं. गहू, मका, बटाटा, ऊस. पहिला पर्याय अ ब, दुसरा पर्याय अ ब क, तिसरा पर्याय क व ड आणि चौथा पर्याय वरीलपैकी सर्व. बघा, वरीलपैकी सर्व हाच पर्याय योग्य आहे. पर्याय क्रमांक 4. का बरं? गहू, मका, बटाटा आणि ऊस यापासून बुरशी आणून क्वीन
प्रक्रियेतून इथेनॉलची निर्मिती केली जाते. गहू, मका, बटाटा, ऊस या चारही पिकापासून. त्यामुळे योग्य पर्याय आहे वरील सर्व. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. अतिनील किरणामुळे टिंबटिंब आजार होतो. पहिला पर्याय मोतीबिंदू, दुसरा पर्याय टीबी, तिसरा पर्याय खरूज, चौथा पर्याय सोरायसिस. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 मोतीबिंदू. अतिनील किरणामुळे हा आजार मोतीबिंदूचा आजार निर्माण होतो. त्यानंतरचा प्रश्न. फ्लोरोकार्बनमधील टिंबटिंब अणूमुळे ओझोनच्या थराचा नाश होतो. पहिला पर्याय कार्बन, दुसरा क्लोरीन, तिसरा फ्लोरीन, चौथा आयोडीन. योग्य पर्याय आहे 2 क्लोरीन. इथं इथूनच आपल्याला क्लोरीनचा इथं बोध होतो. त्यामुळे योग्य पर्याय आहे क्लोरीनच्या कार्बनमधील क्लोरीन अणूमुळे ओझोनच्या थराला नाश होतोय किंवा इजा पोहोचत आहे. त्यामुळे योग्य पर्याय 2. त्यानंतर पुढचा प्रश्न. प्रदूषकाच्या परिणामासंदर्भात अयोग्य विधान निवडा. आपल्याला कोणतं विधान निवडायचं आहे? अयोग्य, चुकीचं विधान निवडायचं आहे. पहिला पर्याय वनस्पतीची वाढ खुंटते, दुसरा पर्याय झाडांची पाने पिवळी पडतात अथवा रंगहीन होतात, तिसरा पर्याय इंधनाच्या ज्वलनातून नायट्रोजनचे प्रमाण वाढते, चौथा पर्याय फटाक्यामधून SO2 विषारी वायू मुक्त होतो. प्रदूषणाच्या परिणामासंदर्भात अयोग्य, चुकीचा पर्याय निवडायचा आपल्याला. तर चुकीचा पर्याय आहे 3 इंधनाच्या ज्वलनातून नायट्रोजनचे प्रमाण वाढते. नायट्रोजनचे नाही वाढत, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं. त्यामुळे योग्य पर्याय आहे 3. पुढचा प्रश्न. पावसाच्या पाण्यात आम्लाचे प्रमाण असल्यास आम्लवर्षा होते. बरोबर आहे. पावसाच्या पाण्यात आम्लाचे प्रमाण असल्यास आम्लवर्षा होते. आम्लवर्षा कशामुळे घडून येते? तर पहिला पर्याय नायट्रिक आम्ल, दुसरा पर्याय फॉर्मिक आम्ल, तिसरा पर्याय हायड्रोक्लोरिक आम्ल आणि चौथा सायट्रिक आम्ल. हे सायट्रिक आम्ल हे चिचामध्ये असते. त्यामुळे हे नाही आहे, हे पण नाही आहे, हे पण नाही आहे. पर्याय योग्य पर्याय आहे नायट्रिक आम्लाच्या मुळं आम्लवर्षा होत असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. प्रदूषण नियंत्रणासाठी कोणत्या पद्धतीचा अवलंब केला जातो? प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी, प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी. तर बघा, पहिला पर्याय आहे डस्ट कलेक्टर, दुसरा आहे इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटर आणि तिसरा आहे सबकबर आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. तर बघा, योग्य पर्याय आहे वरीलपैकी सर्व. या सर्व यंत्रणेच्या माध्यमातून प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळं हे तिन्ही पण ऑप्शन बरोबर आहेत. त्यामुळे योग्य पर्याय आहे 4. वरील सर्व बरोबर. 135वा प्रश्न तुमच्यासाठी. क्रीडांगणाचा टणक पृष्ठभाग नरम करण्यासाठी टिंबटिंब हे वापरतात. क्रीडांगण जे असतं कबड्डी किंवा क्रिकेटचं, त्याचा टणक भाग नरम करण्यासाठी काय वापरलं जातं? बघा, प्लॅस्टिक वेस्ट, दुसरा पर्याय आहे जुने टायर, तिसरा पर्याय आहे कागदी लगदा, चौथा आहे वरीलपैकी सर्व. तर योग्य पर्याय आहे 135चं 2 जुने टायर यांचा वापर केला जातो नरम करण्यासाठी. म्हणजे हे जुने टायर बारीक केले जातात ज्याच्या माध्यमातून टणकपणा कमी होतो. त्यामुळे योग्य पर्याय आहे 2. त्याच्यानंतरचा प्रश्न. WHO नुसार, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या नुसार प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणात भारताचा कितवा क्रमांक लागतो? पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. योग्य पर्याय आहे 2 दुसरा क्रमांक लागतो. त्यानंतरचा प्रश्न आहे दुय्यम प्रदूषके नसणारा घटक ओळखा. दुय्यम प्रदूषके नसणारा घटक ओळखायचा आपल्याला. त्यासाठी पर्याय आहेत SO3, O3 म्हणजे ओझोन, तिसरा पर्याय क्रेटोन्स आणि चौथा आहे किरणोत्सारी पदार्थ. तर योग्य पर्याय आहे 3 क्रेटोन्स. हे दुय्यम प्रदूषक आहेत आणि SO3 हा प्रदूषक नाही आहे. त्यामुळे योग्य पर्याय आहे 3. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी.
138वा टिंबटिंबचा प्राथमिक प्रदूषकामध्ये समावेश होत नाही. प्राथमिक प्रदूषकामध्ये समावेश न असणारा आपल्याला पर्याय निवडायचा आहे. पहिला पर्याय आहे हायड्रोजन सायनाईड, दुसरा आहे कार्बन, तिसरा आहे गंधक आणि चौथा आहे धूळ. योग्य पर्याय आहे हायड्रोसायनाईड, पर्याय क्रमांक 1. त्यामुळे योग्य उत्तर आहे 1. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी, पदार्थाच्या अवस्थेनुसार प्रदूषकाचे किती प्रकार पडतात? पदार्थाच्या अवस्थेनुसार प्रदूषकाचे किती प्रकार पडतात? प्रश्न परत समजून घ्या. तर योग्य उत्तर 2, 3, 4, 5. तर योग्य उत्तर आहे 2, पर्याय क्रमांक 1. त्यामुळं म्हणजे पदार्थाच्या अवस्थेनुसार प्रदूषकाचे किती प्रकार पडतात? तर 2 पडतात. योग्य उत्तर 2, पहिला पर्याय. प्रश्न 40वा, ज्वालामुखीचा उद्रेक व धुळीची वादळे टिंबटिंब स्रोत आहेत. कृत्रिम, मानवनिर्मित, भौतिक का नैसर्गिक? ज्वालामुखीचा उद्रेक योग्य पर्याय आहे नैसर्गिक. इथं मानवाचा काही संबंध नाही ज्वालामुखी भूकंप घडण्यामध्ये, बरोबर आहे. त्यामुळे योग्य पर्याय आहे 4, नैसर्गिक. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी, चिडचिड, अस्वच्छता व मानसिक असंतुलन कोणत्या प्रकारच्या प्रदूषकाचा परिणाम आहे? अस्वस्थता, तिचे शब्द परत वाचूयात. अस्वस्थता. पहिला पर्याय हवा, दुसरा जल, तिसरा ध्वनी आणि चौथा भू. तर योग्य पर्याय आहे 41चं 3, ध्वनी प्रदूषण. आपल्याला ध्वनी प्रदूषणामुळं आपण चिडचिडे होतो, मानसिक असंतुलन होतं, परत अस्वस्थता जाणवते. योग्य पर्याय आहे ध्वनी प्रदूषणामुळे हे सर्व घडून येतं, आवाजामुळं. त्यानंतरचा प्रश्न आहे, श्वसन संबंधी विकार कोणत्या प्रदूषणामुळे होते? श्वास घेण्यासंदर्भातील विकार. पहिला आहे वायू, जल, प्रारणे आणि जमीन. योग्य पर्याय आहे बघा, श्वसन संबंधी विकार कोणत्या प्रदूषणामुळे होते? वायू, जल, प्रारणे आणि जमीन. तर वायू प्रदूषणामुळे. योग्य पर्याय आहे 1, बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी, रासायनिक खतांच्या अतिवापराने कोणत्या माध्यमाचे प्रदूषण होते? बघा, रासायनिक खताचा जर जास्त वापर केला शेतकऱ्याने तर कोणत्या पद्धतीचं? वायू, जल, जमीन. तर योग्य पर्याय आहे वरील सर्व, कारण की वायूचं बी नुकसान होतं म्हणजे वाऱ्यात, आणि जल म्हणजे पाण्यात ते सार जातो, आणि जमिनीची बी कुवत कमी होते. त्यामुळे योग्य पर्याय आहे 4, ऑप्शन क्रमांक 4. त्यानंतर 144वा प्रश्न, नैसर्गिक निवडीचा सिद्धांत कोणी मांडला? पहिला पर्याय लॅकमार्क, दुसरा पर्याय चार्ल्स डार्विन, तिसरा पर्याय अरिस्टॉटल, चौथा पर्याय गॅलिलिओ. तर बघा 144वा प्रश्न, योग्य उत्तर आहे 2, चार्ल्स डार्विन यांनी नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मांडला. चार्ल्स डार्विन, बरोबर आहे. योग्य उत्तर आहे 1. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी, टिंबटिंब ही वनस्पती हरितद्रव्य गमावल्यामुळे परजीवी जीवन जगते. हरितद्रव्य गमावल्यामुळं. पहिला पर्याय आहे हिबिस्कस, दुसरा आहे हाजा इंडिका, तिसरा आहे इंडियन पाईप, चौथा आहे सायकस. तर योग्य पर्याय आहे 3, इंडियन पाईप. तिसरा पर्याय योग्य आहे. ही वनस्पती हरितद्रव्य गमावल्यामुळे परजीवी जीवन जगत असते. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी, टिंबटिंब हा सस्तन प्राणी मत्स्य असला तरी फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो. किंगफिश, देवमासा, स्टारफिश, डॉल्फिन. योग्य उत्तर आहे 1, किंगफिश, पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. 147वा प्रश्न तुमच्यासाठी, टिंबटिंब यांच्यात मादीकडून येणाऱ्या गुणसूत्रावरून संततीचे लिंग ठरते. जसं की आपल्यामध्ये वडिलांकडून म्हणजे पुरुषाकडून येणाऱ्या गुणसूत्रामुळे संततीचे लिंग ठरत असते. तसंच खालीलपैकी कोणत्या प्राण्यामध्ये मादीकडून येणाऱ्या गुणसूत्रामुळे संततीचे लिंग ठरते? हत्ती, कासव, पतंग, प्लॅटिपस. योग्य पर्याय आहे 147चा 3, पतंग. त्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी, रासायनिक अभिक्रियेत भाग न घेता फक्त अभिक्रियेचा वेग
यामुळे वाढतो. आपण रासायनिक अभिक्रिया शिकले कशामुळं? माझ्या मते पर्याय देखील वाचायची आवश्यकता नाही. उत्प्रेरक, त्याला प्रेरित करणारे उत्प्रेरकामुळं त्याचा वेग वाढतो. त्यामुळे योग्य पर्याय आहे 2. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी 149वा. लोणची व मुरंबासाठी टिंबटिंब आम्ल वापरतात. लॅक्टिक आम्ल, हायड्रोक्लोरिक आम्ल, तिसरा पर्याय ॲसेटिक आम्ल आणि चौथा आहे नायट्रिक आम्ल. तर योग्य पर्याय आहे 3 ॲसेटिक आम्ल. पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. लॅक्टिक आम्ल हे दह्यामध्ये असतं, बरोबर आहे. त्यामुळे योग्य पर्याय आहे 3. लोणच्यामध्ये किंवा मुरंब्यामध्ये ॲसेटिक आम्ल वापरलं जातं. आणि शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी, दह्यामध्ये टिंबटिंब आम्ल असतं. आता मी तेच आधी सांगितलेलं आहे, त्यामुळं हे लॅक्टिक आम्ल हे दह्यामध्ये असतं. योग्य पर्याय 4. सायट्रिक असतं चिंचामध्ये, टायट्रिक असतं. त्यामुळे योग्य पर्याय आहे दह्यामधलं लॅक्टिक आम्ल. योग्य पर्याय 4. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण प्रत्येक विषयाच्या अनुषंगानं भेटणारच आहोत. धन्यवाद. थँक्यू सो मच.